महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉक्टर वसंतदादा पाटील यांचे नातू सांगली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली। राजकारणापासून काही काळ अलिप्त राहिल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना त्यांनी आपल्या जुन्या सहकार्यांना भावनिक आवाहन केलं। विविध पक्षांमध्ये केलेल्या सहकार्यांनी पक्षनिष्ठेपेक्षा लोकशाही मूल्यांना प्राधान्य देत दिल्लीतील घटनेबाबत आपल्या पक्षातील नेत्यांना जाब विचारा असं त्यांनी म्हटलं। प्रतीकदादा पाटील म्हणाले, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींवर झालेली कारवाई संपूर्ण देशानं पाहिली। हा प्रकार योग्य होता की अयोग्य याचा प्रश्न प्रत्येकानं आपल्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारला पाहिजे। पक्ष कोणतेही असो, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या बाजूने उभं राहण्याचं धैर्य सर्वांनी दाखवलं पाहिजे। माझ्या जुन्या सहकार्याने एवढेच कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाच्या नेत्यांसमोर हा विषय नक्की मांडावा। विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबाबत सत्य मांडण्याची आणि प्रश्न विचारण्याची हिंमत प्रत्येकामध्ये असली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना प्रतीकदादा पाटील यांनी लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेनं पाहण्याची गरज व्यक्त केली। पत्रकार राजेंद्र शिंदे, जी न्यूज। दोन आठवड्यापासून जी दिल्लीमध्ये जी ही कॉकरोच जनता पार्टीची ॲक्टिव्हिटीज चालू आहेत आणि ज्या पद्धतीने ह्यांचे यूट्यूबवर कडनं व्हिडिओज आणि हे येतात, चर्चा येते, प्रत्येक जणांचा तिथे गेलेला पाठिंबा येतो, त्या सगळ्या गोष्टीला कुठंतरी एक सांगली जिल्ह्याचा खासदार, माजी खासदार म्हणून केंद्रीय मंत्री, एक म्हणजे फॉरेन टूर्सला आम्ही जाऊन आलो की ज्याच्यातनं एक देश पातळीवरती आपल्या देशाला रिप्रेझेंटेशन द्यायसाठी म्हणून एक संधी मला मिळाली। आणि हे सगळं करत असताना कुठंतरी आज चुका लागले किंवा आज पार्लिमेंटसारख्या एक पवित्र ठिकाणी आपण बसतो, त्या ठिकाणी आपण जबाबदारीपूर्वक काही आपण जबाबदारी स्वीकारल्या, आपण काम केलं, त्या ठिकाणी ह्या घटना घडल्यावरती वाईट वाटतंय म्हणून मला एक प्रेस घ्यायची पाळी आली की ज्या निमित्ताने मला माझ्याबरोबर असणारी जी कलिग्ज असतील, जी सिनियर्स असतील माझ्याबरोबर, जी आज आमच्याबरोबर नाही, आज भाजपमध्ये गेले असतील, शिवसेनेत गेले असतील, आज बाकी इतर पक्षात गेले असतील, माझी एक मनापासून अशी इच्छा झाली की मी सुद्धा, माझा पक्ष मला काही पटलं नाही म्हणून मी थांबलो, मी परत राजकारणात भाग घेतला नाही, एक समाजकार्यातनं करू। माझा भाऊ आता खासदार जरी असेल तरी तो खासदार आहे जिल्ह्याचा, सगळ्यांनी मत टाकले, मीही मतदार म्हणून त्याला मदत केली, मत टाकले, तो माझ्या विचाराने जावा ही मी अपेक्षा धरली, त्या हिशोबाने तो खासदार झाला। मला असं वाटते की 80 न 90% 100% तो त्याचं काम करतोय, अजूनही माझं त्याकडनं अपेक्षा आहे। पण आज माझ्याबरोबरची जी मंडळी दुसऱ्या पक्षात गेली, जात असताना ती गेली म्हणून मला त्यांचा रागही नाही आणि नाही त्यांच्या बाबतीत कुठं निगेटिव्हिटी आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या भागामध्ये त्यांच्या लोकांच्या गरजेप्रमाणे त्यांचा निर्णय घेतला असेल त्यांनी, म्हणून मला काय त्या बाबतीत कुठं काय राग नाही किंवा द्वेष पण व्यक्त करायचा नाही, मला काय त्याच्या बाबतीत त्यांना बोलायचं आहे। पण आज जे पार्लिमेंटच्या बाहेर जे ह्या आंदोलनामध्ये घडलं, म्हणजे आज आपली मुलं ज्यांना फारसं काय माहीत नाही, ज्यांना त्या ठिकाणी माहीत होतं की आज आपल्याला काय अधिकार मिळालेले आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटनेत अधिकार दिलेले आहेत, आपण आंदोलन करू शकतो, आपला विषय मांडू शकतो, आपण मौन धरून सुद्धा त्या ठिकाणी बोलू शकतो, उपोषण करून मांडू शकतो, आज जो अधिकार प्राप्त दिला आहे हे ह्या मुलांना काय म्हणून आज दाखवलं गेलं का? या 2 दिवसामध्ये जे तिथं मारहाण झाली, ज्या पद्धतीने पोलिसांनी मारलं, ज्या ठिकाणी बाहेरनं काही माणसं आणली गेली, ती पोलीस नव्हती आणि त्या पद्धतीने मारलं, पोलिसांनी त्यांना साथ दिली, ही जी घटना व्हिडिओज बघितले, रक्तबंबाळ, वाईट वाटलं, म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं, लिटरली मला ते म्हणजे बघणं थांबत नव्हतं आणि मन माझं एवढं हे झालं होतं की माझी अशी इच्छा झाली की माझ्याकडनं ही जी मंडळी गेलेली आहेत, तुम्ही काम करा कुठं करायचं ते, पण किमान तुमच्या गेलेल्या पक्षामध्ये आज गरज आहे की या मुलांसाठी किंवा घडलेल्या घटनेसाठी तुम्ही तुमच्या नेते मंडळीला विचारणं गरजेचं आहे की झालेलं योग्य आहे का? तुमच्या घरातील मुलं आहेत, तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी आहेत, तुमच्या घरातील मुली असतील, जे मार खाल्ल्यावरती तिथं जे रक्तबंबाळ झाल्यावर तुम्ही स्वतःची मुलं तिथं बघा, हे होणं गरजेचं होतं का? हे झालं, हे बरोबर आहे का? आज त्या ठिकाणी उपोषण करताना जाऊन भेटणं गरजेचं आहे, तुमच्या पक्षाच्या नेते मंडळींनी भेटले नसतील तर तुम्ही सांगणं गरजेचं आहे। तुम्ही मंडळी एकेकाळी काँग्रेसमध्ये होता आणि आमच्या बरोबर काम करत होता, त्यावेळी सुद्धा प्रत्येक आंदोलनामध्ये आपण जाऊन भेटत होतो, आंदोलन त्या ठिकाणी सोडवत होतो, उपोषण सोडवत होतो, लोकांचे प्रश्न ऐकून घेत होतो, मार्गी लावत होतो, 10 मागितले तर किमान 5 ते 6 कामं आपण करत होतो। इथं चर्चेला पण हे शासन जाईना, ह्या मुलांचा विचार करत नाही, ही आपलीच मुलं आहेत आणि ह्या वाटलेल्या गोष्टी जर आपल्याला वाईट वाटत असतील
तर आपण कृपा करून याचा कुठेतरी आवाज उठवणं आपल्या आपल्या पक्षामध्ये गरज आहे. मी असतो तुमच्या जागेवर तर मी पक्षाचा राजीनामा दिला असता जर यांनी याच्यावर कारवाई करत नसते तर. ही घटनाच होऊन दिली नसती. पण ठीक आहे, तो माझा प्रश्न आहे. पण माझी विनंती राहील या सगळ्या मंडळींना, ज्या मोदी करणारी जी नवीन जी आली, ज्यांनी आज मोदींना निवडून आणलं 2014 जी पाठिंबा यांच्या दिला, उभी राहिली यांच्या मागे, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही ज्या विचाराने त्यांच्याकडे गेला आहात ते विचार जर तुमचे पूर्ण होत नसेल तर तुम्ही सुद्धा प्रश्न विचारा. नाहीतर ही प्रवृत्ती आज देश पातळीवर नाही जगावरती देश आपला काय करायला लागलाय, कशा पद्धतीने वागतोय, आज ही भूमिका आपली जर त्या ठिकाणी तशीच राहिली तर कुठंतरी मनाला लागणार आहे. आज मला म्हणायला लागले, उद्या तुम्हालाही घरात कधी असं प्रसंग येईल सांगता येणार नाही. म्हणून माझी विनंती राहील की आपण मंडळींनी आपल्या आपल्या पक्षाच्या सृष्टींशी चर्चा करावी, याचा निषेध करावा झालेल्या घटनेचं. ज्यांच्यावरती हल्ले झाले असतील त्यांचे फोटो व्हिडिओ असतील त्यांच्यावर कारवाई उघडपणे करावी आणि यांच्या ज्या मागण्या असतील ते तुम्ही सोडवाव्या. मी कधीही त्यात फोर्स करणार नाही कसं सोडवा, पण बसायला पाहिजे, चर्चा करून यांचं उपोषण थांबवायला पाहिजे आणि ह्या मुलांना जाणीव करून द्यायला पाहिजे की काही जरी असेल तर संविधान जिवंत आहे आणि ह्यामध्ये तुम्ही सगळ्या नेते मंडळींनी पुढाकार घ्यावा ही माझी विनंती. दादा, काय ह्या देशामध्ये लोकशाही आहे का? माझं विचारायचं कारण असं आहे की ज्या न्यायाधीशांनी हे कॉक्रोच जन्माला घातलं, दुर्दैवाने ह्या सर्व मुलांचं केस त्याच न्यायाधीशाच्या समोर गेलं आणि तो न्यायाधीश म्हणतो की हे व्हिडिओ आणि हे बघायला आमच्याकडे वेळ नाही, माझी वेळ वाया घालवू नका, तुम्ही पण ह्याच्यातनं बाहेर जावा असं म्हणतात. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? कसं झालंय, काही आता मी थोडंसं राजकारणात बाहेर असल्यामुळे काही गोष्टी मलाही त्या ठिकाणी जाणवतात की चुकीच्या काही गोष्टी करायला लागल्या. पण आज मी राजकारण म्हणून ह्या ठिकाणी ही प्रेस बोलवलेली नाही आणि आज कुणाच्यावरती घडलेल्या घटनेवर टीका करणं मला असं वाटतं की आत्ता तर मला ते योग्य नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायची संधी आहे. म्हणून तर ते जजही बोलले, त्याच्यावरती त्याला विरोध करायला तो म्हणजे दिपके पण बोलला, त्याच्यासाठी हे आंदोलनही उभा राहिलं. मग हे का राहिलं? कारण कुठेतरी संविधान आहे म्हणूनच तर इथंपर्यंत आलो आपण. पुढं देखील हे संविधान आहे म्हणून पुढेही जाऊ. पण त्यापैकी जी घटना घडली कदाचित परत कोर्टात जाऊन परत आणि उद्रेक वाढेल, जनता अजून पुढे येईल, पण ही प्रवृत्ती का? आणि आज नाही म्हणलं तरी आज भाजप जर विचार केला तर सगळ्यात जास्त भाजपमध्ये किमान मला महाराष्ट्राचं मी सांगू शकतो की सगळे आमचेच नेते मंडळी गेलेले आहेत. इव्हन केंद्रामध्ये माझ्यावर असणारे कित्येक तरी मंत्री माझ्यावर असतील, खासदार असतील, ते भाजपमध्ये गेलेले आहेत आणि मला माहिती आहे ही त्या विचाराची कुणीही नव्हती आणि असू शकत नाहीत. म्हणून मला एक खात्री आहे कुठंतरी ही मंडळी विचार करतील, त्याच्यावरती पक्षश्रेष्ठीवर त्यांच्या बसतील आणि ही झालेली प्रवृत्ती चुकीची हे त्या ठिकाणी मानतील. मला तेवढंच त्या विषयावर बोलायचं आहे. मला दुसरा कुठल्या राजकीय विषयावर मला बोलायचं नाही.